सार्थ मनाचे श्लोक परिपूर्ण निरूपणासहित वामन देशपांडे. श्लोक 24. फालतू बडबडही नको व उगाच मौनही पाळू नये. रघुनायकाविण वाया सिणावे, जना सारिखे व्यर्थ का वोसणावे. सदा सर्वदा नाम वाचे वसोदे, अहंता मनी पापिणी ते नसोदे. ज्ञान वैराग्य धर्म ऐश्वर्य यश आणि श्री या 6 गुणांनी युक्त असलेले श्रीराम प्रभू हे समर्थांचे आराध्य दैवत होते. श्रीरामाच्या चिंतनात समर्थ अखंड समाधी सुखाचा अक्षय आनंद घेत होते. श्रीरामाविण कुठलाही विचार समर्थांच्या मनात डोकावत नव्हता. श्रीरामासमोर उभे राहून समर्थ प्रेमामृताची संतत धार अखंडपणे अर्पण करायचे. श्रीरामचरणांशी समर्थांनी आपली दृष्टी स्थिर केली होती. तुकोबाच्या अभंग भाषेत समर्थ म्हणायचे की, आता माझ्या मना हेची घड उपासना, ऐसे करी पांडुरंगा, प्रेम ओसंडसे अंगा. सर्व काळ नये वाचे वीट आड भये, तुका वैष्णवां संगती, हेची भोजन पंगती. या संसाररूपी मायाजाळात हे मना तू कदापिही अडकू नकोस. हा जप त्यांनी सर्व मानवी मनांना उद्देशून केला होता. म्हणून तर या अपूर्व श्लोकांची रचना झाली. प्रस्तुत श्लोकात समर्थ म्हणतात की, एका रघुनायकाशिवाय कुणाचंही नाव मला आता घ्यायचं नाही. कशाला आपण आपला जीव इतर संदर्भात कष्टवत ठेवायचा. आपल्याला जर नक्की ठाऊक आहे की श्रीरामाव्यतिरिक्त आता कशातही जीव गुंतवायचा नाही, तर कशाला हवेत मनाच्या मोहाचे नको असलेले खेळ. फालतू बडबड करण्यात वेळ दवडण्यापेक्षा सर्वसामान्य माणसांनी केवळ रामनामाचा गजर स्वतःशी गरजत ठेवावा. नुसत्या पोकळ बडबडण्याला काहीही अर्थ नाही, हे कळणे मात्र त्यासाठी आवश्यक आहे. आपल्याला प्रभू रामचंद्रांच्या कृपेमुळे ही सुंदर वाणी प्राप्त झालेली आहे. त्या वाणीशक्तीचा सुंदर उपयोग करून घ्यायला हवा. आपल्याजवळ जी प्रचंड वाणीशक्ती असते, ती सुंदर शब्दात गुंफण्यासाठीच उपयोगात आणावी. अन्यथा हातातले पाणीदार मोती पुन्हा समुद्रात टाकत बसण्याचा तो खेळ होईल. आपल्या बोलण्यात जर गैरवाणी उमटत असेल तर मौन पाळावे. परंतु जर हे मौन पाळले तर पुन्हा ती वाणीशक्ती जवळ असून सुद्धा ती वापरली जात नाही, याचे दुःख सहन करावे लागेल. म्हणजेच वाईट फालतू बडबडीत जशी वाणी फुकट दवडू नये, तसे मौन धारण करून सुद्धा ती फुकट नासवू नये. समर्थ त्यानिमित्ताने एवढंच सांगत आहेत की, रामनामाचा जप, परमेश्वराचे भजन हा वाणीचा सर्वोत्तम उपयोग आहे. वाणी व्यवहारामुळे भगवद्भक्त आपोआप एकत्र येतात. ईश्वरनिष्ठांची मांदियाळी आपोआप निर्माण होते. त्यासाठी सदा सर्व काळ केवळ परमेश्वराची भक्ती करावी, मनातला अहंभाव नष्ट करावा आणि सदाचारात वेळ उत्तम घालवावा. त्याला पर्याय नाही. कारण अहंकार माणसाचं ज्ञान जाळून टाकतो आणि शेवटी शिल्लक राहते ते नको असलेलं अज्ञान. म्हणून या अपूर्व वाग्विलासाचा सुंदर उपयोग करून परमेश्वराला आपलंसं करून घ्यावं. तीच आयुष्याची सहज साध्य कृतार्थता ठरेल, हे मात्र निश्चित. श्लोक 25. भाकड सुखात गुंतून पडू नये. मना वीट मानू नको बोलण्याचा, मना वीट मानू नको बोलण्याचा. पुढे मागुता राम जोडेल कैचा. सुखाची घडी लोटता सुख आहे, पुढे सर्व जाईल
काही न राहे. पावसाळी गारा हातात पकडण्याचा प्रयत्न केला की एक गोष्ट लक्षात येते की हातात टिकेटिकेपर्यंत गारा अक्षरशः विरघळून जातात. गार वारं अंगाला सुखद स्पर्श करीत असताना एकदम झाडाची हलती पानं थांबतात. वारा पडतो आणि एकदम उकाडा सुरू होतो. बघता बघता पश्चिमेच्या आकाशात संध्यासमयी उगवलेली शुक्राची चांदणी लुप्त होते. हे सारे कसे घडून येते? वाहणारा वारा एकदम थांबतो कसा? मानवी आयुष्यात डोकावणारं सुखसुद्धा असंच बघता बघता लुप्त होणार असतं. कधी शरीर थकतं, कधी शरीर ते सुख नाकारतं, कारण शारीरिक पातळीवर रेंगाळणारं सुख कधीच टिकत नाही. त्या सुखाला क्षणभंगुरतेचा जबरदस्त शाप आहे. म्हणून समर्थ दासबोधातून काय किंवा या मनाच्या श्लोकातून काय आपल्या मनाला आधार देणारं अमर तत्वज्ञान सतत सांगत राहतात. ही वाणी, हे सुंदर मन, हे हवंहवंसं वाटणारं मानवी आयुष्य तू उगा वाया घालवू नकोस, असे ते मनाला सारखं बजावत असतात. समर्थ प्रस्तुत श्लोकात मनाला सांगत आहेत की हे माझ्या अंतस्थ मना, तू माझ्या बोलण्याला विटून तर गेला नाहीस ना? बा माझ्या मना, माझ्या बोलण्याला तू अजिबात कंटाळू नकोस. माझं बोलणं ऐकून तू उबगलास तर शेवटी तुझंच नुकसान होणार आहे. तू जर संसारातल्या नको असलेल्या संदर्भांनी मन व्यापून बसशील तर तू आयुष्याला फार लवकर कंटाळून जाशील. काही करावं हा उत्साह शिल्लक राहणार नाही. अखंड रामनामाचा कंटाळा केलास तर अंतकाळी श्रीराम तुला कसा भेटणार ते तू मला सांग ना. आता जे सुख आपण अनुभवित आहोत तो काळ खूप सुखाचा आहे अशी समजूत करून जगायला लागलास तर तू संपून जाशील. त्या काकणभर शारीरिक सुखात अजिबात गुंतून पडू नकोस. हा काळ म्हणजे क्षणाला पुढे पुढे सरकतो आहे हे तू ध्यानात घे. फिरणारी पृथ्वी अचल आहे हा भास जसा मन स्वीकारतं तसंच शारीरिक सुखात मी प्रचंड आणि तुडुंब भरून वाहत आहे या भाकड सुखाच्या बाहेर आहे. कारण समर्थ शेवटी सांगतात की ही भाकड सुख आणि त्याबरोबर वाहत जाणारं हे शरीर अखेरपर्यंत निश्चितपणे टिकणारं नाही. पाठीमागे मागमूससुद्धा राहणार नाही. म्हणून हे मना, तू प्रभू रामचंद्रांच्या अखंड स्मरणात सर्वार्थाने बुडून जा. त्याला पर्याय नाही. श्लोक 26. माणूस काळाचा अत्यंत आवडता घास आहे. देहरक्षणाकारणे यत्न केला, परी शेवटी काळ घेऊन गेला. करी रे मना भक्ती या राघवाची, पुढे अंतरी सोडी चिंता भवाची. श्लोक 26. अटळ मृत्यू हा प्रत्येक जीवाला शाप असतो. प्रत्येक माणसाला मृत्यूला सामोरे हे जावेच लागते. जन्म जसा माणसाच्या हातात नाही तसाच मृत्यूसुद्धा माणसाच्या हातात नाही. जन्म आणि मृत्यू यामधला जो कालखंड असतो त्या कालखंडात जे जे भोग असतील ते भोगूनच पुरे करावे लागतात. आपल्या पूर्वजन्मातल्या पापपुण्याची गाठोडी सोबत घेऊनच तर आपण वाट्याला आलेलं आयुष्य भोगत असतो. मग या 3.5 हात लांबीच्या मर्त्य देहाची आपण वारंवार काळजी करायचीच कशाला? आपण शेवटी जे पेरतो तेच उगवून येतं याचं भान प्रत्येकाने आपल्याजवळ बाळगून असावं असे समर्थ वारंवार सांगत असतात. मनाविरुद्ध घडणाऱ्या छोट्याशा घटनेने माणूस अकारण कोसळतो आणि अगदी नगण्य अशा आपल्या देहानुभवाच्या आनंदाने तो सतत जगत राहतो. परंतु त्याच्या हे लक्षात राहत नाही की आपण
श्रीरामाच्या कृपेने या जगात आहोत. शेवटी आपला देह हा मृत्यूचा घास आहे, हे कदापिही विसरू नये. म्हणून समर्थ आपल्या मनाला उद्देशून म्हणत आहेत की, बा माझ्या मना, एक गोष्ट लक्षात घे की देहाच्या रक्षणाचा तू कितीही आटोकाट प्रयत्न केलास तरी हा अकराळ विक्राळ काळ तुला शेवटी घेऊन जाणारच. कारण त्या काळाचा तू अत्यंत आवडता असा घास आहेस. मग शेवटी जर त्याच्या घशातच जायचं आहे, तर या देहाच्या सुखदुःखाच्या सर्पवेटोळ्यात कशाला गुंतून राहतोस? आपलं संपूर्ण अस्तित्व तू परमप्रिय श्री राघवाच्या नामस्मरणाला अर्पण करून टाक. त्या प्रभू रामचंद्राचीच केवळ भक्ती कर आणि जगत असलेल्या भावभावनांपायी संसाराची काळजी करतोस ती तू सोडून दे. प्रभू रामचंद्राला तू पूर्णपणे शरण जा. तो राघवच तुझं रक्षण करील. संसाराची काळजी आणि जीवाची काळजी करून काहीही उपयोग नाही. तुझ्या प्राक्तनाचे संदर्भ तुला कळत नाहीत, म्हणून तू आजची आणि उद्याची नाहक चिंता करतोस. एकदा मनाने घट्ट हो की हा देह निश्चितपणे जाणार आहे, तर मग संपूर्ण देह प्रभू रामचंद्राच्या सेवेत का घालवू नये? यमराजाला भीतोस, परंतु त्या शेवटच्या यमयातनांतून हा माझा राघवच तुला सोडविल. समर्थांना या श्लोकातून एवढेच सुचवायचे आहे की, हे मना, तू पूर्णपणे आध्यात्मिक पातळीवर स्थिर हो. संसाराची आणि जीवाची कितीही काळजी केलीस तरी जगत असलेले हे जीवन एका क्रमानेच जाणार आहे. त्यात बदल नाही. वाट पाहणारा मृत्यू वेळ आल्यावर झडप घातल्याशिवाय राहील काय? म्हणून बा मना, राघवाच्या नामस्मरणात अखंडपणे रत राहा. श्लोक 27. मृत्यूला आनंदानेच सामोरं जायला हवं. भवाच्या भये काय भीतोस लंडी, धरी रे मना धीर धाकासी सांडी, रघुनायका सारिका स्वामी शिरी, नुपेक्षी कदा कोपल्या दंडधारी. श्लोक 27. माणसाचं कमकुवत मन सतत भीतीच्या छायेखाली वावरत राहतं. अज्ञात काळाची भीती त्याला सतत डंख करीत राहते. त्यामुळे त्याचं सारं अस्तित्व हे भयानं व्यापून जातं. वास्तविक आपण कुणाला भीतो आणि कशासाठी भीतो याचा प्रत्येक मानवी मनानं शोध घ्यायला हवा, असं समर्थांना वाटतं. जर मन प्रसन्न असेल तर भीतीचे सावट कदापिही मनावर पडत नाही. प्रसन्न मन हे सर्व सुखांचं साधन ठरतं. त्याची जाणीव होणं मात्र महत्त्वाचं. ती जाणीव समर्थ मनाला उद्देशून लिहिलेल्या श्लोकांतून आपल्याला देत राहतात. प्रस्तुत श्लोकातून समर्थ मनाला उद्देशून म्हणत आहेत की, बा मना, प्रपंचाचं भय अजिबात बाळगू नकोस. हे भित्र्या मना, तू निर्धारपूर्वक समर्थ हो. कारण या तुझ्या भित्रेपणामुळे तू काळजीग्रस्त झाला आहेस. अरे, हा संसार असार आहे. हा संसार भोवतीचं हे जग म्हणजे माया आहे. हे तुला कळायला नको का? तू पहिल्यांदा ही भीती टाकून दे. जरा धीर धर. मग बघ आयुष्य कसं पालटून जाईल. कारण एक लक्षात घे, तू रघुनायकाचा एकदा का भक्त झालास की तो रघुनायक तुझी सर्व काळजी घेईल. अगदी तो यमराज जरी काळाच्या रूपात तुझ्यासमोर उभा राहिला तरी हा श्रीराम प्रभू तुझी उपेक्षा कधीही करणार नाही. कारण तू जर रामचंद्रांच्या नामस्मरणात दंग झालास तर काळ तुझ्यासमोर उभा आहे याची जाणीवच तुला होणार नाही आणि श्रीराम श्रीराम या घोषात तू हलके हलके काळाच्या बहुपाशात आपोआप विलीन होऊन जाशील. तुझ्या मनात
भीतीचा लवलेश नसल्यामुळे काळाला तू आनंदाने सामोरा जाशील. तो श्रीराम तुला शांतपणे देह ठेवायला मदत करील. कारण आपण काही अमर्त्य नाही. मृत्यू जर येणारच आहे तर त्याला आनंदाने सामोरं कसं जायचं याचं भान हा रघुनंदनच तुला देईल. म्हणून तू श्रीरामाचा दास हो. त्यातच तू धन्यता मान. प्रभू रामचंद्रांच्या परम सहवासात तुझी भीती तर दूर होईलच, परंतु प्रपंचाची काळजी मिटेल. एकदा का तू श्रीरामाचा दास झालास की तुझी सर्वस्वाने तो काळजी घेईल. सर्व काही तो रघुनंदन आपल्या शिरावर घेईल आणि तुझं मन तो विवेकी आणि सुंदर करील. तुझी भीती संकल्पना एकदा का संपली की तू निर्भय होशील आणि प्रपंचात तू रममाण होऊन सुद्धा त्या प्रपंचापासून मनाने आपोआप अलिप्त होशील. आणि एकदा का या प्रपंचातून मन अलिप्त झालं की तू आपोआप निर्भय होशील हे निश्चित. श्लोक 28. श्रीराम प्रभूंच्या नामस्मरणाने काळाच्या पोटात धडकी. श्रीराम प्रभूंच्या नामस्मरणाने काळाच्या पोटात धडकी. दीनानाथ हा राम कोदंडधारी, पुढे देखता काळ पोटी धरारी. जना वाक्य नेमस्त हे सत्यमानी, नुपेक्षी कदा राम दासाभिमानी. श्लोक 28. मानवी मन यमराजाला सतत घाबरत असतं याची समर्थांना जाणीव होती. सर्वसामान्य माणसाच्या मनातली ही मरणाची भीती काढून टाकण्यासाठी समर्थांनी मनाला उद्देशून जे श्लोक लिहिले त्यातला हा महत्त्वाचा श्लोक. मानवी मनाला उभारी यावी, त्याच्या मनातली भौतिक कल्पना कायमची नष्ट व्हावी म्हणून समर्थांनी धीर देणारे जे श्लोक सांगितले त्यातला हा श्लोक श्रीरामाच्या भव्य अस्तित्वाची कल्पना अगदी सहजपणे देऊन जातो. शेवटी मनातला काळोख नष्ट होण्यासाठी त्या मनात श्रीरामाचा उदय होणे खूप अगत्याचे आहे हे समर्थ जाणून होते. सूर्य उगवला की संपूर्ण काळोख समूळ नष्ट होतो, तसं श्रीरामाचं स्मरण कायमसाठी मनात झंकारत राहिलं तर भीतीचा काळोख नष्ट झाल्याशिवाय राहील का? अगोदरच्या श्लोकांतून समर्थांनी श्रीरामाची भक्ती कर, श्रीरामाचा दास हो, म्हणजे तुझ्या मनातली मृत्यूची भीती नष्ट होईल असं मनाला उभारी देणारं वचन सांगितलं होतं. परंतु प्रस्तुत श्लोकातून समर्थ सांगत आहेत की श्रीराम हा महाप्रतापी बलाढ्य आहे. त्याची कोदंडधारी भव्य वीर मूर्ती पाहिल्यावर प्रत्यक्ष मृत्यूदेवतेला सुद्धा कापरे भरते. यमराज श्रीरामाचं हे कोदंडधारी रूप पाहिल्यावर भयाने कापायला लागतो. हे मना, मी जे काही या रघुनायकाविषयी सांगतो आहे ते तू सत्य समज. कारण श्रीरामाचं दर्शन मी स्वतः घेतलेलं आहे. माझा आणि श्रीरामाचा नित्य संवाद आहे. मी श्रीरामाचा परम भक्त आहे. मी त्या प्रभू श्री रामचंद्राचा दासानुदास आहे. माझ्याबरोबर श्रीराम असतात. माझ्या हृदयात रघुनायकाचं अस्तित्व आहे. बा मना, मी तुला अनुभवाने सांगतो की प्रभू रामचंद्राचे तू केवळ स्मरण जरी केलेस तरी काळाच्या पोटात धडकी भरते. म्हणून मी सांगतो तू केवळ श्रीरामाला शरण जा, त्याचा दासानुदास हो. एक लक्षात ठेव की प्रभू रामचंद्र आपल्या दासाची कदापिही उपेक्षा करीत नाहीत. या गोष्टीला अजून एकही अपवाद मला सापडलेला नाही. श्रीराम आपल्या भक्तांचा सांभाळ करतात. त्या श्रीरामाला तू आपल्या नामस्मरणात श्वासोच्छ्वासासारखं
गुंफून टाक. समर्थ या निमित्ताने मनाला एवढंच उद्देशून सांगत आहे. मानवी मनातली ही मृत्यूची भीती नष्ट व्हावी हा त्यांचा उद्देश आहे. श्लोक 29. भक्तांची आध्यात्मिक उन्नती प्रभू रामचंद्र वाढवतात. पदी राघवाचे सदा ब्रीद गाजे, बळे भक्त रिपुन शिरी कांबी वाजे, पुरी वाहिली सर्व जेणे विमानी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. श्लोक 29. भक्त आणि ईश्वर हा एक अपूर्व नातेसंबंध आहे. भक्त आणि ईश्वर हा एक अपूर्व नातेसंबंध आहे. मामेकम शरणम भज म्हणणारा श्रीकृष्ण भक्तांसाठी आणि त्यांच्या अपूर्व भक्तीसाठी अक्षरशः भुकेला होता. ईश्वरच भक्तांची वाट पाहत उभा असतो. पंढरीचा विठोबा कमरेवर हात ठेवून गेली 28 युगे उभा आहे आणि संत वाङ्मयातले श्री विठ्ठलाच्या प्रेमाने भारलेले अभंग हा तर भक्तीचा एक उत्तुंग आविष्कार आहे. तुकाराम महाराज म्हणतात की, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, चालविसी हाती धरून या. हा विठोबा आमचा हात आपल्या हातात अतिशय प्रेमाने घेतो आणि तो आम्हाला चालवितो. त्यामुळेच तर भवसागर आम्ही ओलांडणार आहोत. ही सर्वच संतांची भावना होती. तो त्यांचा अनुभव होता. समर्थ प्रस्तुत श्लोकातून हाच आशय जरा वेगळ्या पातळीवर खुलवत सांगत आहेत. समर्थ म्हणतात की, आपल्या भक्तांचं रक्षण करण्याचं ब्रीद, तशी प्रतिज्ञा प्रत्यक्ष प्रभू श्रीरामचंद्राने घेतलेली आहे. भगवान श्रीरामचंद्रांच्या पायातली तोडर ती प्रतिज्ञा सर्वांना सांगतो. सर्वांना प्रभू रामचंद्र सांगत आहेत की, मी माझ्या सर्व परमभक्तांचं संरक्षण करतो. इतके की आपल्या भक्तांचे जे कोणी शत्रू असतील त्यांच्या डोक्यात प्रभू रामचंद्र आपलं धनुष्यदंड जोराने मारतात. प्रभू रामचंद्र या धनुष्याचा असा काही टणत्कार करतात की आपल्या भक्ताच्या शत्रूंची नुसती गाळण उडते. कारण एकदा का प्रभू रामचंद्रांनी हातात आपलं कोदंड घेतलं आणि प्रत्यंचा लावली की स्वर्गातल्या देवांनाही घाम फुटतो. मग तो भक्तांचा शत्रू कोणीही असो. प्रत्यक्ष यमराज जरी त्यांच्या भक्ताचं हरण करायला आला तरी श्रीराम आपल्या भक्तांचं रक्षण केल्याशिवाय राहत नाहीत. या माझ्या श्रीरामाने आपल्या अयोध्येतल्या सर्व नागरिकांना आपल्या भव्य विमानात बसवून वैकुंठास नेले. त्याचा एक अर्थ असा की आपल्या अयोध्या नगरीतल्या सर्व नागरिकांना आध्यात्मिक पातळीवर एवढं उंच नेऊन ठेवले की मरण कल्पनेच्या पलीकडे ही सर्व माणसं आपोआप गेली. याचा एक अर्थ समर्थ एवढाच सांगत आहेत की प्रभू रामचंद्र आपल्या सर्व भक्तांचं रक्षण करतात, त्यांची आध्यात्मिक उन्नती वाढवतात. आपल्या कुठल्याही भक्ताची कधीही उपेक्षा करीत नाहीत. श्रीराम कृपेने भक्तांना शत्रू नसतात. हा महत्त्वाचा विचार या निमित्ताने समर्थांनी प्रस्तुत श्लोकातून व्यक्त केला आहे. श्लोक 30. श्रीराम भक्ती ही एक बलाढ्य भक्तिपेठ आहे. समर्थाची या सेवका वक्र पाहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे. जयाची लीळा वर्णिती लोक तिन्ही, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. श्लोक 30. ईश्वर आणि भक्त या अलौकिक नातेसंबंधात
निर्भय आणि स्नेहाळ अशी भक्तीची पावलं केवळ उमटत राहतात. निस्सीम भक्तीच्या आनंद प्रदेशात वावरणारा भक्तच केवळ अजिंक्य अशा ईश्वराला आपल्या भक्तीच्या जोरावर जिंकून घेतो. प्रत्येक क्षणाचं नामस्मरणात रूपांतर करणारा विष्णुमय झालेला ध्रुव काय किंवा आपल्या प्रत्येक रंध्रारंध्रातून केवळ श्रीकृष्णाचं नाम उच्चारणारा अर्जुन काय या साऱ्या भक्तीच्या उत्तर दिशा आहेत. आपल्या जन्मक्षणीच सूर्याच्या लालबुंद स्वरूपाकडे धाव घेणाऱ्या श्री हनुमानाची श्रीरामभक्ती ही एक बलाढ्य भक्तिपेठ आहे. परमश्रेष्ठ अशा या भक्तांच्या कहाण्या हा समर्थाचा प्राणविषय आहे. आपल्या भक्तांचे रक्षण करणं हे भगवंताचं भक्तिवचन आहे. त्या भक्तांच्या आत्मिक सामर्थ्याबद्दल समर्थ प्रस्तुत श्लोकातून आपला समर्थ विचार मांडत आहेत. मनाच्या श्लोकातला हा सर्वात अधिक प्रसिद्ध असा श्लोक आहे. प्रस्तुत श्लोकातून समर्थांनी भक्ताची ताकद काय असते ते अगदी सहजपणे व्यक्त केलेले आहे. समर्थ म्हणतात की माझा कोदंडधारी श्रीराम हा महाबलाढ्य देव आहे. त्याच्या कोदंडाच्या केवळ टणत्काराने त्रैलोक्यात एका प्रचंड अशा भीतीची लाट पसरते. समर्थ म्हणतात अशा या श्रीरामाचा मी उपासक आहे. त्या श्रीरामाचा मी दास आहे, सेवक आहे. त्या सेवकाकडे वाकड्या नजरेने पाहायची ताकद तरी आहे का? या जगामध्ये अशी एकही शक्ती नाही की जी श्रीरामाच्या परमभक्ताकडे आपला वैरी म्हणून बघू शकेल. संपूर्ण भूमंडळ पालथं घातलं तरी श्रीरामाच्या सेवकाकडे द्वेषभावनेने वैरभावनेने पाहणारा एकही जीव निपजणार नाही. संपूर्ण त्रैलोक्य त्या प्रभू श्री रामचंद्रांचं गुणगान करते. भगवंताच्या नामस्मरणात लोक दंग राहतात. अशा या रामरायाचं आपल्या भक्तांकडे खूप बारीक लक्ष असतं, हे कधीही विसरू नका. श्रीरामाला आपल्या परमभक्तांविषयी विलक्षण करुणा वाटत असते, प्रेम वाटत असतं. त्या आपल्या भक्तांचं श्रीराम सतत संरक्षण करीत असतो. श्रीराम आपल्या भक्तांची कधीही उपेक्षा करीत नसतो. आपल्या भक्तांचं रक्षण करण्यासाठीच तर तो पुन्हा पुन्हा अवतार घेत असतो. श्रीरामाच्या भक्तांवर कुठलेही रिपू आघात करीत नाहीत. त्या भक्तांपर्यंत कुठलाही द्वेषाचा, मत्सराचा, कुचेष्टेचा बाण कधीही येत नाही. भक्ताला आपल्या समर्थ खांद्यावर घेऊन नाचणारा हा भगवंत आहे. त्या भगवंताच्या नामस्मरणात सतत दंग राहा. त्याच्याकडे वाकुड्या नजरेने पाहणारा अजून जन्माला यायचा आहे. या निमित्ताने समर्थांनी परमभक्तांची ताकद काय असते हे या श्लोकातून व्यक्त केलेले आहे. श्लोक 31. रामराज्यात कधीही काही उणे पडत नाही. महासंकटी सोडिले देव जेणे, प्रतापे बळे आगळा सर्व गुणे, जयाते स्मरे शैलजा शूलपाणी, नुपेक्षी कदा राम दासाभिमानी. समर्थ सतत श्रीरामाचं स्मरण करतात. त्या आपल्या आराध्य दैवताची थोरवी गातात. या मनाच्या श्लोकांतून समर्थांनी जणू आपलीच मनोवस्था सतत व्यक्त केली. कारण स्वतः समर्थ हे श्रीरामाचे दास होते, श्रीरामाचे सेवक होते. म्हणूनच ते स्वानुभवाने अगोदरच्या श्लोकात अगदी सहजपणे सांगून गेले की समर्थाची या सेवका वक्र पाहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे. माझा कोदंडधारी भगवान श्रीराम माझी सर्व प्रकारची काळजी घेतो, इतकी की एकाचीही वाकड्या नजरेने, जरबेच्या नजरेने माझ्याकडे पाहण्याची ताकद नाही, असं समर्थ वारंवार सांगत आहेत. शेवटी समर्थाची
भगवंताची कल्पना अतिशय सुस्पष्ट आहे की हा माझा श्रीराम म्हणजे माझं सद्गुणांचं, महाप्रतापांचं आणि अंतिम ज्ञानाचं वैभवशाली माहेर आहे. या माझ्या भगवान स्वरूपी माहेराला मला काय कमी आहे? ते एक प्रभावशाली शक्तिपीठ आहे. ते शक्तिपीठ हे माझे माहेर आहे. तिथे मला काय कमी आहे? त्या श्रीरामाविषयी समर्थ प्रस्तुत श्लोकातून म्हणतात की या माझ्या श्रीरामानं प्रचंड पराक्रम केला. त्या लंकेत रावणानं सर्व देवांना कोंडून ठेवले होते. देवांना त्राही भगवान करून सोडणाऱ्या या रावणाच्या पारिपत्यासाठी तर श्रीरामाचा अवतार झाला. 10 तोंडांच्या रावणाने 10 मुखांनी संपूर्ण त्रैलोक्यावर अन्याय केला होता. शिवभक्त रावणाने संपूर्ण त्रैलोक्यात हाहाकार माजवला होता. त्या महापराक्रमी रावणाचा श्रीरामाने वध केला आणि केवळ सीतेची सुटका केली नाही, तर रावणाने बंदीखानात बंदिस्त करून ठेवलेल्या सर्व देवांची सुटका केली. देवांना त्या रावणाच्या संकटातून मुक्त केले. समर्थ म्हणतात की माझा हा कोदंडधारी श्रीराम महापराक्रमी आहे, महाबलाढ्य आहे, सर्व गुण संपन्न आहे. या माझ्या श्रीरामाच्या अखंड नामस्मरणात स्वतः शंकर पार्वती दंग आहेत. त्या शंकराला श्रीरामाच्या स्मरणावाचून आणखी काहीही सुचत नाही. अशा त्या श्रीरामाचा मी एक दास आहे. हा श्रीराम जसा देवांना रावणाच्या बंदीखान्यातून मुक्त करतो, तसाच तो आपल्या सेवकांचे सुद्धा रक्षणच करीत असतो. हा माझा श्रीराम कधीही आपल्या दासांचं विस्मरण होऊ देत नाही. श्रीरामाला आपल्या दासांचा, आपल्या भक्तांचा विलक्षण अभिमान वाटत राहतो. म्हणून हे माझ्या मना, तू केवळ श्रीरामाचं स्मरण कर. म्हणून हे माझ्या मना, तू केवळ श्रीरामाचं स्मरण कर, त्याचीच उपासना कर. हे माझ्या मना, तू माझ्या या श्रीरामाचा अनन्यसाधारण भक्त हो. एकदा का तू रामराज्यात गेलास की कधीही काही कमी पडणार नाही, हे तू विसरू नकोस. कारण श्रीराम आपल्या परमभक्ताला कदापिही विसरत नाही. श्लोक 32. श्रीराम संगतीत मुक्तीचा मार्ग मोकळा होतो. अहल्या शिळा राघवे मुक्त केली, पदी लागता दिव्य होऊन गेली. जया वर्णिता सिणली वेदवाणी, नुपेक्षी कदा राम दासाभिमानी. केवळ भक्ती ही परमभक्ताच्या श्लोक 32. केवळ भक्ती ही परमभक्ताच्या आयुष्यातली सर्वश्रेष्ठ अशी एक अवस्था आहे. ईश्वराला अनन्य भावाने शरण जाणारा भक्त शेवटी ईश्वराला आपला सगुण साकार अशा भक्तीनेच केवळ जिंकून घेतो. समर्थ म्हणतात की मर्त्य माणसाने भक्ती मार्गाने जावे. भक्तांची सर्व चिंता वाहणारा तो रघुनायक आभाळभर होऊन नीलवर्णात पसरलेला आहे. त्याची करुणेची वृष्टी भक्तावर सतत वर्षाव करीत असते. हे भक्तीला उमगणे फार महत्त्वाचे असते. मनाच्या श्लोकांतून समर्थांनी हा भक्तीचा, श्रीरामाच्या सगुण साकार भक्तीचा विचार फार विस्ताराने केलेला आहे. समर्थाची श्रीरामभक्ती हा एक आश्चर्याला फुटलेला नवा अंकुर होता. समर्थांनी ते सारे स्वानुभवातून प्रकट केले आणि ते सारे प्रकट करताना वेगवेगळे दाखले दिले की ज्यातून श्रीरामाच्या अपूर्व आणि अथांग व्यक्तिमत्वाचे इंद्रधनुष्य आभाळभर विखरून गेले. प्रस्तुत श्लोकातून समर्थांनी असं म्हटलं आहे की श्रीरामाच्या चरणांचा स्पर्श झाल्यावर शिळेतून अहिल्या प्रकट झाली. अहिल्याला श्रीरामांनी मुक्त केली. श्रीरामाची ताकद काय होती याची ही छोटीशी कहाणी
समर्थांनी पहिल्या 2 चरणातून व्यक्त केली. विश्वामित्र ऋषींबरोबर राम आणि लक्ष्मण मिथिला नगरीत सीता स्वयंवरासाठी निघाले होते, तेव्हा वाटेत विश्वामित्र ऋषींच्या सांगण्यावरून श्रीरामांनी शिळाहून पडलेल्या अहिल्याच्या प्राक्तनाला जणू स्पर्श केला आणि अहिल्या गौतम ऋषींच्या शापातून मुक्त झाली. श्रीराम आपल्या भक्तांसाठी सर्व काही करतात हे सांगताना समर्थांनी या चरणातून रामायणातील ही तरल कथा सांगितली. ही झाली व्यक्त कथा. परंतु श्रीरामांनी अशा कितीतरी अबलांची सुटका केली होती. समाजातल्या या जड शिळा श्रीरामाच्या चरणांनी मोकळ्या झाल्या. अशा या श्रीरामाचे कौतुक करताना 4ही वेद थकून गेले. वेदांना श्रीरामाचं गुणगान करता येईना एवढे हे श्रीरामाचं अथांग स्वरूप होतं. तर असा हा श्रीराम आपल्या भक्तांसाठी काहीही करतो. प्रभू रामचंद्र कधीही भक्तांची उपेक्षा करीत नाहीत. बा मना, म्हणूनच तू बाकीचे सर्व विचार बाजूला ठेवून केवळ श्रीरामाच्या चरणांची पूजा कर. केवळ या श्रीरामाचे नामस्मरण कर. बाकी सगळे संदर्भ विसरून जा. राम हाच शेवटी आपला उद्धारकर्ता असतो हे कदापिही विसरू नकोस. श्रीरामाची संगत एकदा का मिळाली की मुक्तीचा मार्ग मोकळा होतो हे तू कायमचे ध्यानात ठेव आणि केवळ श्रीरामाच्या अनन्यसाधारण भक्तीत स्वतःला विसरून जा. श्लोक 33. भगवंताच्या अनुष्ठान प्राप्तीत मानवी देहाचे सोने. भगवंताच्या अनुष्ठान प्राप्तीत मानवी देहाचे सोने. वसे मेरू मांदार हे सृष्टी लीळा. शशी सूर्य तारांगणे मेघमाळा. चिरंजीव केले जनी दास दोन्ही. नुपेक्षी कदा राम दासाभिमानी. श्लोक 33. समर्थांनी दासबोधाच्या 4थ्या दशकाच्या 8व्या समासात दासबोधाच्या 4थ्या दशकातल्या 8व्या समासात असं म्हटलं आहे की देवाची मैत्री माणसानं मिळवावी. ईश्वराच्या सानिध्यात राहण्याचा सतत ध्यास घ्यावा. देवाला जे आवडते तसे आपण वागावे. आपली भक्ती त्याला पूर्णाशाने अर्पण करावी. त्याचं सतत भजन आणि कीर्तन करावं. समर्थ हे सारे सांगत असताना अगदी सहजपणे दासबोधातल्या 4थ्या दशकातल्या 8व्या समासात सांगून जातात की देवाच्या सख्यत्वाकारणे आपले सौख्य सोडून देणे. अनन्य भावे जीवे प्राणे शरीर तेची वेचावे. दासबोध 4.8.6. देवाच्या सख्यासाठी आपलं शरीर सौख्य सोडून द्यावं आणि अंतःकरणपूर्वक त्याला शरण जावं. समर्थ पुढे म्हणतात की एकदा का देवाशी मैत्री झाली की काय होते तर ऐसे परम सख्य धरिता देवास लागे भक्ताची चिंता. पांडव लाखा जोहरी जळता विवरद्वारे काढिले. दासबोध 4.8.11. देव सख्यत्वे राहे आपणासी ते तो वर्म आपणाची पारसी. आपण वचने बोलावीत जैसी तैसी येती पडसादे. दासबोध 4.8.12. या श्रीरामाने ही सृष्टी निर्माण केली. त्या भगवंताच्या अगाध लीलेने मेरू मंदार पर्वत निर्माण केले. आकाशातले सूर्यचंद्र तारे त्याने स्वतःभोवती फिरत ठेवले. मेघांच्या माला घुमवत ठेवल्या. त्या सृष्टीची निर्मिती करणारा हा परमेश्वर, त्या परमेश्वराचे रूप म्हणजे हा श्रीराम. अशा या माझ्या रामाचे 2 दासभक्त होते.
एक होता महाबलाढ्य मारुती आणि दुसरा बिभीषण. त्या आपल्या दोन दोन परमभक्तांना या श्रीरामाने चिरंजीव केले. शशी सूर्यासारखे, मेघमालांसारखे, मेरू मंदार पर्वतांसारखे. याचा एक अर्थ असा की श्रीराम आपल्या भक्तांना मृत्यूच्या जबड्यापर्यंत कदापि जाऊ देत नाही. त्या दास्याभिमानी भगवंताने आपल्या परमभक्तांची कदापिही उपेक्षा केली नाही. माझ्या मना, हे तू ध्यानात घे की भगवंताचे अनुष्ठान एकदा का प्राप्त झाले की मानवी देहाचे अक्षरशः सोने होते. मनाचं अंतरंग आणि बहिरंग हे मात्र श्रीरामाशी एकरूप होऊन जायला हवं. तेव्हाच भक्तीचा उदय होतो. आपल्या आयुष्यातला प्रत्येक क्षण रामाच्या साक्षीने व्यक्त केला तर जगण्याला एक अर्थ प्राप्त होईल. श्रीरामाचे भक्त शेवटी अमर होतात, चिरंजीव होतात. त्यासाठी चिरंजीवी भक्ती करावी लागते. तसं पाहिलं तर हनुमान हा वानर होता, बिभीषण हा राक्षस होता. जर एक वानर, एक राक्षस श्रीरामाचे दासानुदास होऊन चिरंजीव होतात, तर मनुष्य देह धारण केलेल्या या सुंदर शरीरास श्रीरामाच्या नामस्मरणाने अमर होता येणार नाही का? हा सवाल समर्थांनी जणू प्रत्येक भक्ताच्या भक्ती अस्तित्वाला विचारला आहे. श्लोक 34. घननीळ श्रीराम आपल्या भक्तांची उपेक्षा करीत नाही. घननीळ श्रीराम आपल्या भक्तांची उपेक्षा करीत नाही. उपेक्षा कदा रामरूपी असेना, जीवा मानवा निश्चय तो वसेना. शिरी भार वाहेन बोले पुराणी, नुपेक्षी कदा राम दासाभिमानी. श्लोक 34. ज्ञानदेवांनी गीतेतल्या 9व्या अध्यायातल्या 22व्या श्लोकावर फार सुंदर भाष्य केले आहे. गीतेतला कृष्ण अर्जुनाला सांगतो आहे की मी माझ्या भक्तांची सर्व प्रकारची काळजी वाहत असतो. गीतेतला भगवंत म्हणतो की अनन्याश्चिंतयन्तो माये जन पर्युपासते तेषा नित्याभियुक्ताना योगक्षेमं वहाम्यहम्. गीता 9:22. ह्या अप्रतिम श्लोकावर भाष्य करताना ज्ञानदेवांनी खूप रसाळपणे म्हटले आहे की हा योगक्षेमू आघवा, तयांचा मजसी पडिला पांडवा, जयांचिया सर्व भावा आश्रयो मी. ज्ञानेश्वरी 9:343. माझ्या भक्तांचं आश्रयस्थान मी असतो. जे मला सर्वार्थाने भजतात त्यांचा योगक्षेम मी चालवितो. तो भार मी आनंदाने स्वीकारतो. थोडक्यात परमेश्वर आपल्या भक्तांची सतत काळजी घेत असतो. देव भक्तांची कधीही उपेक्षा करीत नाही. जो आर्त भक्त आहे त्याचा हात परमेश्वर नेहमी आपल्या हातात घेतो. त्याला जगण्याचा एक विश्वास देतो. फक्त आत्म्याचा प्रवास जाणून परमेश्वराच्या अखंड चिंतनात चित्त सदैव दंग असायला हवे. प्रस्तुत श्लोकातून समर्थ आपल्या मनाला उद्देशून म्हणतात की बा मना, एक तू कायमचे लक्षात ठेव की हा घननीळ श्रीराम भक्तांची कदापिही उपेक्षा करीत नाही. पुराणात या संबंधीचे तुला कितीतरी पुरावे मिळतील. किंबहुना परमेश्वरा इतकी भक्तांची काळजी कुणीही करीत नाही. त्याच्या आजूबाजूची मर्त्य सृष्टी तर भक्तांची काळजी वाहू शकत नाही. हे तू ध्यानात घे. फक्त एक आहे, आपली त्या परमेश्वरी अस्तित्वाबद्दल श्रद्धा हवी, विश्वास हवा. तुकाराम महाराज म्हणतात की मज विश्वंभर बोलवितो, हे तू मना एकदा जाणून घे, तरच तुला परमेश्वरी प्रसादाची चिन्हे आपोआप दिसायला लागतील. ती परमेश्वरी पदचिन्हे तुझ्या हृदयाकाशावर आपोआप उमटायला लागतील. समर्थ वारंवार एकच गोष्ट सांगत आहेत की परमेश्वराला आपल्या
दासाविषयी खूप प्रेम वाटते. तो आपल्या दासाची कदापिही उपेक्षा करीत नाही. त्या निमित्ताने समर्थांनी आपल्या मनाला सांगितले आहे की आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक क्षणावर परमेश्वराची नाममुद्रा तू उमटवायला लाग. म्हणजे त्याच्या अपार अस्तित्वाची तुला आपोआप जाणीव होईल. त्याचं अस्तित्व तुझ्या लक्षात येईल. त्यासाठी फक्त अढळ ध्रुव श्रद्धा मात्र निश्चित हवी. हे एकदा का घडलं की भक्तीचा तोल कधी ढळणार नाही. श्लोक 35. जसा भाव तसाच अखेर देव. जसा भाव तसाच अखेर देव. असे हो जया अंतरी भाव जैसा, वसे हो तया अंतरी देव तैसा. अनन्यासी रक्षितसे चापपाणी, नुपेक्षी कदा राम दासाभिमानी. श्लोक 35. आपण जे पेरतो तेच शेवटी उगवून येते. अन्य काहीही उगवत नाही. प्रतिध्वनी हा शेवटी आपण उच्चारलेल्या ध्वनीचाच असतो. ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरीतल्या 4थ्या अध्यायात म्हटले आहे की जैसे क्षेत्रीचे पेरिजे तेवांचुनी आनज निपजे, का पाहिजे तेची देखिजे दर्पणात हारे. ज्ञानेश्वरी 4:74. आपलंच रूप आपल्याला आरशात दिसतं. जशी भक्ती तसं त्याचं फळ हे जीवनसूत्र समजून घेणे फार महत्त्वाचे आहे. समर्थांनी प्रस्तुत श्लोकात तो विचार मांडला आहे. ज्ञानदेवांनी म्हटले आहे की एरवी तरी पाही जे जैसे माझा ठाई, भजनी तया मीही तैसाची भजे. ज्ञानेश्वरी 4:66. गीतेतला श्रीकृष्ण म्हणतो की मजविषयी जशी श्रद्धा प्रकट होईल तसा माझा भक्तांशी संवाद होत राहतो. म्हणजेच जशी जशी भक्ती फुलत जाते तसा तसा देवाचा सहवास अधिकाधिक मिळत जातो. भक्त आणि ईश्वर या नातेसंबंधातले हे रेशमी धागे जसे ज्ञानदेवांनी फुलवले तसेच ते तुकोबाने सुद्धा फुलवले. समर्थाची वाटचाल काहीशी वेगळी होती. दासबोधातल्या 3ऱ्या दशकातल्या 10व्या समासात समर्थ म्हणतात की जैसा भाव जयापासी तैसा देव तयासी, जाणे भाव अंतरसाक्षी प्राणीमात्रांचा. दासबोध 3:10-13. जैसे जयाचे भजन तैसेची ते समाधान, भाव होता किंचित न्यून आपणही दुरावे. दासबोध 3:10-15. समर्थ प्रस्तुत श्लोकातून तेच सांगत आहेत की जसा भाव तसा शेवटी देव असतो. उत्कट भावाप्रमाणे देवाचे दर्शन होते. म्हणून भक्ताने देवापाशी आपला उत्कट भाव अर्पण करावा. अनन्यसाधारण भक्त हा देवाचा नेहमी लाडका असतो. सुदामा हा गरीब ब्राह्मण होता, परंतु श्रीकृष्णाचा अनन्यसाधारण भक्त होता. कधीही न मागताही श्रीकृष्णाने त्याचं गाव म्हणजे प्रति सोन्याची द्वारका केली होती. ही महाभारतातील गोष्ट त्या पार्श्वभूमीवर फार महत्त्वाची. म्हणून समर्थ आपल्या मनाला सांगत आहेत की बा मना, तू देवाला शरण जा. त्याची केवळ तनमनाने भक्ती कर. काहीही मागू नकोस. तो माझा श्रीराम धावून आल्याशिवाय राहणार नाही. चापपाणी भगवान आपल्या भक्ताचे रक्षण करतो. म्हणून हे माझ्या मना, तू कसलाही विचार न करता केवळ त्या श्रीरामाला शरण जा. श्लोक 36. कधी कधी देव भक्ताची कसोटीही पाहतो. सदा सर्वदा देव सन्निध आहे, कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे, सुखानंद आनंद कैवल्यदानी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. श्लोक 36. आपल्या रोजच्या जीवनात भक्ती मार्गावरून वाटचाल करीत असताना कधी कधी ज्ञानप्रत्यय असा येतो की
ज्या परमेश्वराच्या ओढीने आपण वैराग्य संपन्न अशा ध्येयाकडे चाललो आहोत, देवाचं निदान एकदा तरी दर्शन व्हावं अशी आर्त आस आपल्याला त्यागलेली आहे. तो देव आपल्याजवळ कुठेतरी अदृश्य पातळीवर वावरतो आहे. तो केवळ भास नसतो, तर तो आपला अनुभव असतो. कुठेतरी कुणीतरी आपल्यासाठी वाट पाहत असतो. त्याला भेटल्यावर आपल्याला भगवत भेटीचा अतीव आनंद होतो. जवळून कुणीतरी आपल्यासाठी आपला हात हातात घेऊन चालतो आहे याची जाणीव होत राहते. भगवंताची अशी कितीतरी अदृश्य रूपे परमभक्त स्वतःपुरतं अनुभवत असतो. तो फक्त व्यक्त करीत नाही, कारण त्या भक्ताला सुगंधाचा अनुभव येत राहतो. भगवंत आपल्याबरोबर आहे हे तो प्रचितीचे बोलणे असते. किती वेळेला तर तो भगवंत मनाच्या गाभाऱ्यात हलके हलके उतरून मार्गदर्शन करतो. तो ईश्वर आपल्याजवळ अगदी सन्निध आहे हे भक्ताला वारंवार जाणवत असते. या अनुभवाबद्दल समर्थ प्रस्तुत श्लोकातून सांगत आहेत. समर्थ मनाला उद्देशून म्हणतात की, बा माझ्या मना, ज्या परमेश्वरावर आपण निस्सीम भक्ती करतो, त्याच्या नामस्मरणात अखंडपणे झंकारत राहतो, तो परमेश्वर आपल्या अगदी सन्निध आहे. त्याने आपला हातात घेतला आहे. तो परमेश्वर आपल्याबरोबर चालतो आहे हे जाणून घेणे अगत्याचे असते. कधी कधी तो आपल्या भक्तीची कसोटी पाहतो. आपलं हे मन मोहाच्या जाळ्यात सापडतं का तेवढं पाहतो. वासनेची शिकार होते का ते सुद्धा पाहतो. आपण धैर्याने त्या प्रसंगातून सही सलामत निर्मळ अंतःकरणाने सुटलो की तो आपल्याला घट्ट मिठी मारल्याशिवाय राहत नाही. तो ईश्वर सुख स्वरूप तर आहेच, पण आनंदमय आहे हे तू जाणून घे. तो मोक्षदाता आहे. तो आपल्या परमभक्ताची कदापिही उपेक्षा करीत नाही. तो सतत सन्निधच राहतो. श्लोक 37. भक्ताची आर्त हाक चक्रवाक पक्षासारखी. भक्ताची आर्त हाक चक्रवाक पक्षासारखी. सदा चक्रवाकासी मार्तंड जैसा, उडी घालितो संकटी स्वामी तैसा. हरिभक्तीची धाव गाजे निशाणी, नुपेक्षी कदा राम दासाभिमानी. श्लोक 37. काही अहंकारी भक्तांना आपल्याजवळ देव नाही असं वाटत राहतं. कारण त्या भक्तांची ईश्वर भक्ती ही डांगोरा पिटून आपल्या जवळची श्रेष्ठता दाखवण्यासाठी असते. परंतु अहंकाराची तटबंदी एवढी भक्कम असते की जवळून चालणारा परमेश्वर त्यांना जाणवत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, देही असोनिया देव, वृथा फिरतो निर्दैव. देव आहे अंतर्यामी, व्यर्थ इंडे तीर्थग्रामी. अशी माणसं भक्तीच्या नावाखाली तीर्थक्षेत्रांना भेटी देत राहतात. देवळांतून सतत जातात, पण निराश होतात. परंतु खरा भक्त हा देवाचा शोध घेत निर्मल अंतःकरणाने त्याच्या सानिध्यात राहण्याचा प्रयत्न करतो. त्यालाच सुगंध जाणवतो. त्यालाच देवाचं अस्तित्व जाणवतं. शेवटी तुमची भक्ती निस्सीम स्वरूपाची हवी. अंतःकरणात सदैव वास्तव्य भरून असलेल्या ईश्वराची ओळख होणं खूप अगत्याचं असतं. ओंकाराच्या नाद लहरी त्यासाठी हृदयात नाद वलयातून त्यासाठी घुमायला लागतात. तेव्हाच हा परम आनंद मिळतो. प्रस्तुत श्लोकातून समर्थांना ईश्वर आपल्या ह्या अशा परमभक्तांसाठी काय करतो त्याचं सुंदर दर्शन दिलं आहे. समर्थ मनाला उद्देशून म्हणतात की, बा माझ्या मना, तू एक लक्षात घे की चक्रवाक पक्षाचं जोडपं
काळोख पडल्यावर विलग होतं. बा माझ्या मना, तू एक लक्षात घे की चक्रवाक पक्ष्याचं जोडपं काळोख पडल्यावर विलग होतं. त्या विरहानं ते नदी किनारी ओरडत फिरतं, परंतु काळोख पडल्यामुळे त्यांची भेट होत नाही. परंतु कृपाळू सूर्याची कोवळी किरणे पृथ्वीवर पडली की त्या चक्रवाक पक्ष्यांचा विरह संपतो. ते एकत्र येतात. संकटकाळी सूर्योदय धावून येतो. भक्तांच्या अर्थहाका त्या चक्रवाक पक्ष्यांच्या विरहासारख्या असतात. अंधकाराच्या गुहेत भक्त हिंडत असतो तेव्हा ईश्वर धावून येतो व त्यांची विरहव्यथा दूर करतो. भक्तांच्या भोवतीचा अंधार शेवटी परमकृपाळू ईश्वरच दूर करतो. परमेश्वराच्या कृपाळूपणाचा नगारा शेवटी भक्तच वाजवतो. म्हणून तर परमेश्वर धावत येतो. परमेश्वर कदापिही आपल्या परमप्रिय भक्तांची उपेक्षा करीत नाही. तो श्रीराम प्रभू सतत सन्निध आहे. तो कसा भक्तांपासून दूर जाईल? श्लोक 38. मनात केवळ श्रीरामाचेच राज्य हवे. मनात केवळ श्रीरामाचेच राज्य हवे. मना प्रार्थना तुझला एक आहे. रघुराज थकीत होऊनी पाहे. अवज्ञा कदा हो यदर्थी न कीजे. मना सज्जना राघवी वसती कीजे. श्रीरामाचं सान्निध्य एकदा का लाभलं की परमानंदाच्या असीम सीमांचा अर्थ उलगडायला लागतो. हा माझा रामचंद्र कधीही भक्तांची उपेक्षा करीत नाही, असं समर्थ राम वारंवार सांगतात. तो श्रीराम एकदा का आपल्या हृदयात स्थिर झाला की होणारा आनंद व्यक्त अव्यक्तापलीकडचा आहे हे कळायला लागते. समर्थ सतत स्वानुभवातूनच बोलत होते. आपल्या मनाला उद्देशून बोलत असताना त्यांनी समष्टीच्या मनाला हाक मारली आणि मनाचा थक्क करणारा वेध घेतला. श्रीरामाचं सान्निध्य मिळणं महत्त्वाचं हे वारंवार सांगत समर्थांनी मनाच्या श्लोकांची मांडणी केली. आतापर्यंत ते सांगत होते की परमेश्वर भक्ताची कदापिही उपेक्षा आतापर्यंत ते सांगत होते की परमेश्वर भक्ताची कदापिही उपेक्षा करीत नाही. तो संकटकाळी धावून येतो. भक्ताला संकटातून वाचवतो. परमेश्वर संकट कधी रोखत नाही, कारण तो प्रत्येकाच्या प्रार्थनाचा एक भाग असतो. परंतु आलेल्या संकटाचं निवारण केल्याशिवाय परमेश्वर राहत नाही, हे सुद्धा तितकेच सत्य आहे. प्रस्तुत श्लोकातून समर्थांनी मनाला सांगितले आहे की बा माझ्या मना, तुला मी प्रार्थना करतो. कुठेही लक्ष केंद्रित न करता तू फक्त प्रभू रामचंद्रांवर लक्ष केंद्रित कर. तिथेच तुझ्या भक्तीची फुलं अर्पण कर. प्रभू रामचंद्राचे गुण आठव. त्याने तू आश्चर्यचकित तर होशीलच, परंतु तू आश्चर्यमुग्ध होशील. गुणांचा सागर, शौर्याचे सर्वश्रेष्ठ प्रतीक असलेले, एकवचनी, एक बाणी आणि एक पत्नी असलेले प्रभू रामचंद्र हा एक महाविलक्षण असा चमत्कार आहे. म्हणून तू केवळ श्रीरामाचेच चरण आठव. त्यांची पूजा कर. बा माझ्या मना, माझ्या विनवणीचा तू अजिबात अवेर करू नकोस. माझी अवज्ञा करू नकोस. श्रीरामरूपात तू अखंडपणे बुडून जा. तुझ्या मनाच्या राज्यात केवळ रामरायाच्या नामस्मरणाची वस्ती व्हायला हवी. श्रीराम हा तुझा होऊन गेला पाहिजे. माझ्या मना, केवळ प्रभू रामचंद्रांचं स्मरण करणं एवढंच आपल्या हातात आहे. त्यांचं ध्यान लाव. त्या ध्यानावस्थेत तुला श्रीरामाचे दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही.
चंचलता संपली की भ्रम संपतो. श्लोक 39 चंचलता संपली की भ्रम संपतो. जया वर्णिती वेदशास्त्रे पुराणे, जयाचेनी योगे समाधान बाणे, तया लागी हे सर्व चांचल्य दीजे, मना सज्जना राघवी वस्ती कीजिए. ज्ञानदेवांनी हरिपाठाचे 27 अभंग लिहिले. सर्वांच्या पारमार्थिक कल्याणासाठीच ते लिहिले. ईश्वराशी तादात्म्य पावणाऱ्या मनाला मिळणारा आनंद अलौकिक असतो, हे त्यांनी या 27 अभंगांतून सहजगत्या व्यक्त केले. केवळ हरीचे नाम सतत घ्या, पाप पुण्याच्या हिशेबात दंग न होता ईश्वराची मनोभावे सेवा करा. त्याला तुम्ही तुमचं मन अर्पण करा. त्यामुळे काय होते ते पहिल्याच अभंगाच्या शेवटच्या चरणात त्यांनी व्यक्त केले आहे. त्या द्वारकेच्या राणाची श्रीकृष्णाची अर्जुनानं निस्सीम भक्ती केली, त्याचा तो पट्टशिष्य झाला. त्याचा परिणाम काय झाला तर द्वारकेचा राणा पांडवाघरी. तो श्रीकृष्ण सतत आपल्या परमभक्त पांडवाच्या घरी म्हणजेच परमशिष्य अर्जुनाच्या महालात नांदला. हे भगवंत सहवासाचे भाग्य लाभण्यासाठी तनमनाने परमेश्वराला शरण जावे लागते. प्रस्तुत श्लोकात समर्थ तेच आपल्या मनाला उद्देशून सांगत आहेत की, हे माझ्या मना, वेदशास्त्र आणि पुराणं ज्याच्या अखंड गौरवात तल्लीन आहेत त्या भगवंताला तू एकदा जाणून घे. वेदांना वेड लावणाऱ्या परमेश्वराला तू समजून घे. वेदशास्त्र उभारी बाह्या सदा असं ज्ञानदेव सतत सांगत आहेत. आपल्या 18 पुराणांनी वेगळं काय सांगितलं? भगवंताची महती तर त्यांनी गायली. त्या एकमेव परमेश्वराच्या सहवासात समाधान साठलेले आहे. त्या परमेश्वराचा आपल्यावर अनुग्रह व्हायला हवा. त्यासाठी आपलं सारं अस्तित्व त्याला फुलासारखं सुगंधी होऊन अर्पण करायला हवं. समर्थ म्हणतात की, बा माझ्या मना, तुझं चांचल्य पहिल्यांदा संपव. ते एकदा का संपलं की तू स्थिर होशील. तुझी चंचलता संपली की तुझा भ्रम संपेल, मनातले वाद संपतील आणि मग तू निशंक होशील. एकमेव श्रीराम आपला त्राता आहे हे तुझ्या लक्षात येईल. त्यासाठी हे मना, तू राघवाला पूर्णांशाने शरण जा. तो माझा घननीळ राघव. त्याच्या विचारापाशी, त्याच्या अस्तित्वापाशी तू निवांत राहा. तेच तुझं घर होऊ दे. मग बघ किती तुला समाधान मिळेल ते.